नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल. स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज तुम्ही थंबनेल वरूनच कळलं असेल एक महत्त्वाचा विषय मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तो म्हणजे महिलांसाठी ज्वेलरी व्यवसाय हा योग्य आहे का. जर तुम्ही घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी एक इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यासमोर शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा हा आहे की ज्वेलरी व्यवसाय म्हणजे काय. आपल्या सगळ्या महिलांना ज्वेलरी म्हणजे काय हे नक्कीच माहिती आहे, पण ज्वेलरी व्यवसायामध्ये काय काय आहे, किती प्रकार आहे ते आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये आहेत मोत्याची ज्वेलरी, त्याच्यानंतर इमिटेशन ज्वेलरी, ऑक्साईडची ज्वेलरी, फॅब्रिक ज्वेलरी, तसेच रेझिन वर्क, क्रोचेट ज्वेलरी, असे अनेक प्रकार आहेत. आणि हे सगळे प्रकार तुम्ही घरात तयार करू शकता. हो, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी तुम्ही घरातून तयार करू शकता आणि सेलही करू शकता. तर दुसरा मुद्दा हा येतो की महिलांसाठी योग्य आहे का. तर हो, नक्कीच ज्वेलरी व्यवसाय हा महिलांसाठी योग्य आहे, कारण घरातून करता येतो. त्याच्यानंतर वेळेचा लवचिक वापर करता येतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, अगदी तुमचं दिवसभराचं काम केल्याच्या नंतर 1-2 तास तुम्हाला जर मिळत असतील, त्या वेळामध्ये तुम्ही सहजपणे ज्वेलरी घरात बनवू शकता. त्याच्यानंतर घर कामासोबतही करता येतो. आपल्या मुलाबाळांना सांभाळून, परिवाराला सांभाळून आपल्याला हा व्यवसाय करता येतो. आणि जर तुम्हाला कला आवडत असेल तर त्याहून उत्तम चांगलं असं काहीच नाही, ते म्हणजे आहे तर ज्वेलरीचा व्यवसाय. आणि भांडवल देखील कमी लागतं, बरोबर की नाही. ठीक आहे, तुम्ही आता म्हणाल की ज्वेलरीचे प्रकार किती आहेत ते आम्हाला कळाले, त्याच्यानंतर ते महिलांसाठी योग्य आहे की नाही हेही आम्हाला कळालं, पण ज्वेलरीच्या व्यवसायाला सुरुवात कशी करायची हा प्रश्न पडलाय, बरोबर ना. तर मी तुम्हाला एक टिप देते की सुरुवातीला भरमसाठ मटेरियल घेऊन येऊ नका. तुम्ही या ज्वेलरीचे जेवढे प्रकार आहेत त्याच्यातला कुठला तरी एक प्रकार निवडा आणि त्यासाठी लागणारे जे मटेरियल असेल ते थोड्या प्रमाणात घेऊन या. प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती डिझाईन्स बघा. पण तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की आम्हाला तर ज्वेलरी बनवता येतच नाही, मग त्यासाठी टेन्शन कशाला घेताय, आपलं चॅनल आहेच ना. मी तुम्हाला अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत जेवढे काही दागिन्यांचे प्रकार आहेत ते कसे बनवायचे, त्यासाठी काय मटेरियल लागेल, हे पूर्णपणे मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या मार्फत करेन. त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपले नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला माहिती पडतील आणि त्यातून तुम्ही खूप अशा नवीन गोष्टी शिका. आणि त्याचबरोबर तुम्ही जे मटेरियल घेतलंय त्याच्यातून प्रॅक्टिस करा. आणि महत्त्वाचं काम म्हणजे सोशल मीडियावरती ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करा. ठीक आहे, सगळं झालं, पण आता कमाई किती होते ना, हा पण तर मुद्दा आहे. एवढी सगळी आपण मेहनत घेणार, त्याच्यातून आपल्याला किती नफा मिळेल याचा पण विचार करायला हवा. तर एका नेकलेसवरती किंवा मंगळसूत्रावर किमान 100 ते 500 रुपये एवढा नफा सहज मिळवता येतो. ते कसं हे मी तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगेन. आणि व्हॉट्सअप, इंस्टाग्राम,
तसेच एक्झिबिशन, हे आपले मित्र आहेत, हे अजिबात विसरायचं नाही. तर सणासुदीचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये आणि लग्न समारंभामध्ये प्रचंड मागणी असते. सो त्या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतात. सो त्या टायमिंगला आपण सोशल मीडियावरती तेवढंच ॲक्टिव्ह असणंही महत्त्वाचं आहे. आणि अजून एक मुद्दा म्हणजे काय टाळावे, तर सुरुवातीलाच सगळ्या प्रकारच्या डिझाईन्समध्ये गुंतवणूक करायची टाळा. दर्जा म्हणजेच क्वालिटी ही चांगली उत्तम ठेवा. त्याचबरोबर ग्राहकांचे जे फीडबॅक असतील त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्या. आणि शेवटी एकच सांगायचं आहे ते म्हणजे घरातून करता येणारा कमी खर्चिक आणि क्रिएटिव्ह असा व्यवसाय म्हणजे ज्वेलरी व्यवसाय. तर कमेंट करा स्टार्ट, आणि पुढचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी आणेन. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ताई नव्याने आपल्या चॅनलवरती आलेल्या आहेत त्या सगळ्या ताईंना माझी विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या नंतर अशा क्रिएटिव्ह व्हिडिओजच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटत राहू. नमस्कार.